तर मित्रांनो बघू शकताय हा आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा आज साहेब केसरीत आलता आणि आज काय कारणास्तव तो माघारी चाललाय तर बघूया नक्की काय झाले. मोहित शेठ नमस्कार. नमस्कार. नक्की काय झालं की आता बकासूर माघारी चाललाय? काय झालं, गाडी सकाळी गटाला पळून आली. बरं पळून आल्यावरती पुढं त्या बैलाच्या थोडंसं काहीतरी पायाला लागलं वाटतं, आचकला बैल पाय उचलूनच धरतोय तो मायब्या. त्यामुळं ते म्हणले की गाडी नको पळवायला, कारण का बैल पायाला खूप सूज आलीत नाही का. बरं इथं छाती बशी आणि बैल पायच टेकवणार, 3 पाय उभं राहतोय. त्यामुळे गाडी काय आता सेमेला पळणार नाही. तो बैल दवाखान्यात गेला डायरेक्ट. डायरेक्ट दवाखान्यात नेलं का त्याला? हो, त्याला शिरवळला नेला. कारण की मित्रांनो बघू शकता आज एवढे सर्व फॅन्स बकासूरचे इथं जमा झालेत आणि कुठेतरी ह्यांना पण दुःख वाटणार आहे, कारण की सर्वजण आज बकासूरला बघण्यासाठी खास आले तिथं. हो, पण त्यांच्यासाठी काय सांगचाल? नाही का आता गाडी चांगली पडली होती गटाला आणि आज बी गुलालात राहण्यासारखी गाडी होती. आणि पण थोडंसं ते पुढं आल्यावरती थोडीशी अडचण होती, कुठंतरी त्याचा पाय लचकला, त्यामुळं बैलाच्या पायाला सूज आली. त्यामुळं आज साहेब केसरीमध्ये सेमीला काय पाळणार नाही बकासूर? नाही पडणार. कुठं बघायला भेटेल आता ह्यानंतर कुठं पळवणार आहे? 16 तारखेला. 16 तारखेला डायरेक्ट. हो, चालतंय. तर मित्रांनो बघू शकता आज आपला बकासूर साहेब केसरीमध्ये सेमीला पाळणार नाहीये. तर दादा चला पुढील वाटतील खूप खूप शुभेच्छा आणि आज चांगला नंदी पळाला त्यासाठी पण शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो आज आपल्याला लाडका बकासूर हा सेमीमध्ये पळताना दिसणार नाहीये. तर बघू शकता त्याचे फॅन्स पेज सर्वजण इथं गोळा झालेत, कारण एक सर्वांची इच्छा असते बकासूरला बघण्यासाठी आणि आज तो चाललाय तर खूप अशी गर्दी झाली. तर आज साहेब केसरीमध्ये बकासूर पळताना दिसणार नाहीये. तर बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलाय तुम्ही? गिरमाडे. गिरमाडे. पिंपरी बुद्रुक. काय सांगताल आज बकासूर आज पळताना दिसणार नाहीये सेमीमध्ये? काय कुणाला बघायला आलता आज? बकासूरला. बकासूरला. पण काय सांगा आज सेमीमध्ये पळताना दिसणार नाहीये? आता वाईट वाटतंय जरा, गटात बस बघताना पळायला बघायला मिळालं नाही आम्हाला, त्यामुळे जरा उशीर झाला. म्हणजे बकासूरसाठी झालो इकडे सध्या. बरं. बकासूर आता सध्या काय प्रॉब्लेम अडचण आल्यामुळे जरा बकासूर निघाला इकडे. तर बघू शकता मित्रांनो खूप सगळेजण इथं गोळा झालेत आज. बकासूर प्रेमी अखंड महाराष्ट्रात बकासूर प्रेमी आहेत. तसंच आज डॉन म्हणतात डॉन. बकासूर आपल्याला बघायला भेटणार नाही. तर पुढील वाटचाल बकासूरला पण शुभेच्छा आणि मोहिल शेटला पण शुभेच्छा. चला.